नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओचा भाग आपला 2 आहे, ज्यामध्ये आपण कामगार आयुक्तालय पदभरतीमधील निरीक्षक, लेखापाल व लघुटंक लेखक या पदांकरता मित्रांनो परीक्षेच्या अंतिम दिवसांमध्ये परीक्षा दृष्टिकोनातून संपूर्ण काही अतिशय महत्त्वाचे अतिसंभव प्रश्न आपण या ठिकाणी पाहत आहोत. जर आपला भाग 1 तुम्ही पाहिला नसाल तर त्याची लिंक तुम्हाला आपल्या चॅनलच्या डॅशबोर्डमध्ये किंवा व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील मित्रांनो त्या ठिकाणी जाऊन तुम्ही पाहू शकता. आणि परीक्षेपूर्वी त्यामध्ये देखील संपूर्ण प्रश्न पाहूनच घ्या, कारण का कामगार आयुक्तालयासाठी जेवढे काही IMP क्वेश्चन्स आहेत ते परिपूर्ण या ठिकाणी आपण कव्हर करतात. आणि प्रत्येकी प्रश्न यामधला TCS पॅटर्न नुसारचा आहे, जो की तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये विचारला देखील मित्रांनो जाऊ शकतो. आणि 100% सांगतो तुम्हाला, या प्रकारचे परीक्षेमध्ये प्रश्न असतात, याहून अधिक तुम्हाला वेगळं काही विचारलं जाणार नसेल. आणि जे विद्यार्थी आपल्या टेस्ट सिरीजच्या क्रॅक बॅच संदर्भामध्ये अनेक सारे मेसेज करत होते, तर मित्रांनो आपण टेस्ट सिरीजची क्रॅक बॅच देखील आपण सुरू केलेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला संपूर्ण काही टेक्निकल आणि नॉन टेक्निकल, ज्यामध्ये तुमचे 60 प्रश्न 120 गुणांसाठी आणि जे काही 40 प्रश्न 80 गुणांसाठी जे काही तांत्रिकी प्रश्न आहेत कायदे विषयाचे, त्यामध्ये तुम्हाला A to Z कायदे मित्रांनो आपण जे काही ॲड करून दिलेले आहेत. ज्या विद्यार्थ्यांना आपली टेस्ट सिरीजची बॅच जॉईन करायचं आहे त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची लिंक दिली आहे, तुम्ही त्यावर क्लिक करून जॉईन करू शकता. आणि जॉईन करूनच घ्या मित्रांनो, परीक्षेपूर्वी तुम्ही संपूर्ण कायदे सोडून घ्या. जर तुमचा अभ्यास झाला नसेल तरी त्यामधून तुमचं परफेक्ट एकदम अभ्यास मित्रांनो होणारा असेल. तर सुरू करू व्हिडिओ. आपण IMP क्वेश्चन्स. यामधला प्रश्न क्रमांक पहिला या ठिकाणी काय म्हणतो पहा. तो काम करतो या वाक्याचे स्त्रीलिंगी वाक्य कोणते आहे? तर यापैकी स्त्रीलिंगी वाक्य आपल्याला ओळखायला सांगितलेलं आहे. मराठी व्याकरणाचे आपण संपूर्ण क्वेश्चन्स पाहत आहोत. तर मराठी व्याकरणाचे संपूर्ण बेसिक टू ॲडव्हान्स TCS पॅटर्ननुसारचे सर्व प्रश्न यामध्ये आहेत. आणि काही प्रश्न PYQ स्वरूपाचे देखील यामध्ये मित्रांनो आपण ॲड केलेले आहेत. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 1, जे की ती काम करते या प्रकारे जे की होणार असेल. कारण का मराठीत तो या पुल्लिंग सर्वनामाची स्त्रीलिंगी रूप काय होते, तर ती हे होते, म्हणून पर्याय नंबर 1 उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न 2 असा आहे. हा नदीचा फार मोठा प्रवाह आहे. या वाक्यातील बाधा न आणता वाक्याचे उद्गारार्थी वाक्य शोधा, यामध्ये सांगायचं आहे आपल्याला. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की 3, अबाबा केवढा हा नदीचा प्रवाह आहे, यामध्ये जे की होणार असेल. कारण का विधानार्थी वाक्याचे उदाहरणार्थी वाक्य करताना वाक्यातील फार मोठा हा तीव्रतेचा भाग दर्शवण्यासाठी केवढा हा शब्द वापरला जातो. आणि वाक्याच्या शेवटी किंवा भाववाचक शब्दानंतर उद्गारवाचक चिन्ह जे की येते, त्यामुळे याचं पर्याय नंबर 3 जे की उत्तर या ठिकाणी होणार असेल मित्रांनो. त्यानंतरचा पुढचा प्रश्न. विलासला बक्षीस मिळेल या वाक्याचे साधे भूतकाळातील रूप ओळखा. तर साध्या भूतकाळामधलं रूप सांगायचं आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 3, जे की विलासला बक्षीस मिळाले हे जे आहे ते होणार असेल. पर्याय नंबर 3 याचं जे की उत्तर होणार असेल मित्रांनो. त्यानंतरचा चौथा प्रश्न. ज्ञानेश्वरी ही संस्कृत भाषेतील कोणत्या ग्रंथावर आधारित आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की 1, भगवद्गीता, यावर जे की थोडक्यामध्ये आहे. तर संत ज्ञानेश्वरांनी संस्कृतमधील जे काही भगवद्गीता आहे ही ग्रंथ प्राकृत म्हणजेच की मराठी भाषेत सर्वसामान्यांसाठी सोपा करून लिहिला, ज्याला आपण ज्ञानेश्वरी किंवा भावार्थ दीपिका म्हणून देखील ओळखतो. त्यानंतरचा प्रश्न पुढचा 5वा असा आहे. पुढीलपैकी महानुभाव संप्रदायाचा ग्रंथ ओळखा, यापैकी सांगायचं आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 3, जे की लीळाचारित्र हे जे आहे महानुभाव संप्रदायाचा ग्रंथ आहे. पर्याय नंबर 3 याचं उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न 6वा असा आहे. ए या क्रियापदाचं भूतकाळातील रूप ओळखा. तर ए या क्रियापदाचं जे की सांगायचं आहे, तर याचं उत्तर होईल पर्याय नंबर 3, जे की आले हे जे आहे ते होणार असेल. पर्याय नंबर 3 हे उत्तर होईल. त्यानंतरचा पुढचा प्रश्न असा आहे, काय म्हणतो पहा. सरोज दिल्लीत राहतो या वाक्याचा प्रयोग सांगा. तर वाक्याचा प्रयोग, तर याचं उत्तर होईल पर्याय नंबर 4, जे की कर्तरी प्रयोग हे जे आहे ते होणार असेल. कारण का या वाक्यात राहणारी कोण आहे, तर सरोज म्हणजे की तो कर्ता आहे आणि कर्त्याला कोणताही विभक्ती प्रत्यय नाही. जर कर्ता बदलला समजा बदलला असेल तर क्रियापद बदलते. तसेच या वाक्यात कर्मही नाही, म्हणून कर्त्यानुसार क्रियापद बदलत असल्याने हा अकर्मक कर्तरी प्रयोग आहे. पर्याय नंबर जे की 4, त्यामुळे याचं उत्तर होईल मित्रांनो. त्यानंतरचा प्रश्न 8वा असा आहे. खालीलपैकी कोणता शब्द अलिप्त या शब्दाचा विरुद्धार्थी आहे? तर या ठिकाणी अलिप्त हा जो शब्द आहे, या शब्दाचा जो की आपल्याला विरुद्धार्थी शब्द सांगायचा आहे. आणि परीक्षेमध्ये तुम्हाला सांगतो सेम अशा प्रकारचे प्रश्न जे आहेत ते येतात, विरुद्धार्थी असो किंवा समानार्थी शब्द वगैरे असो, तर हे या प्रकारची येत असतात. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की 1 हे होणार असेल. तर अलिप्त जे आहे या ठिकाणी कुलषित असं जे की होणार असेल. पर्याय नंबर 1 जे की याचं उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न 9वा असा आहे.
शब्दाचा योग्य पद क्रमांक लावून लेखन नियमानुसार अचूक वाक्य सांगा. तर या ठिकाणी अचूक वाक्य सांगायचं आहे. तर याचं उत्तर होईल पर्याय नंबर जे की 4. आई इतकी प्रेमळ व्यक्ती संपूर्ण जगात दुसरी कोणीही नाही. तर या प्रकारे जे की होणार असेल. पर्याय नंबर जे की 4 हे याचं उत्तर होईल मित्रांनो. त्यानंतरचा पुढचा प्रश्न असा आहे 10वा. गायिका या शब्दाचं पुल्लिंगी रूप सांगा. तर गायिका या शब्दाचं पुल्लिंगी रूप काय होणार असेल. तर काय होतं तर जे की गायक हे जे आहे जे की होणार असेल. पर्याय नंबर 4 जे की याचं उत्तर जे आहे ते होणार असेल मित्रांनो. त्यानंतरचा पुढीलपैकी प्रश्न सांगायचा आपल्याला. पुढीलपैकी कोणती जोडी विरुद्ध आहे. विरुद्धार्थी यापैकी सांगायचं आहे. तर विरुद्धार्थी जोडी तर कोणती आहे. तर पर्याय नंबर 3 जे की विश्वास अविश्वास ही जी जोडी आहे थोडक्यामध्ये विरुद्धार्थी शब्दांची जोडी आहे. म्हणून पर्याय नंबर 3 हे जे की उत्तर जे आहे ते होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला 12वा असा आहे. श्रीमती या शब्दाचे पुल्लिंगी रूप कोणते होते. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की 1 श्रीमान हे जे आहे थोडक्यामध्ये जे की होणार असेल. श्रीमती या शब्दाचं पुल्लिंगी रूप. त्यानंतरचा प्रश्न 13वा असा आहे. पाप पुण्य या द्वंद्व समासाचा अचूक विग्रह शोधा. तर पाप पुण्य तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की 3 पाप अथवा पुण्य हे जे आहे याचं होणार असेल जे की या द्वंद्व समासाचा अचूक विग्रह. तर मित्रांनो आपली जी टेसरीची बॅच आहे त्यामध्ये तुम्हाला हे संपूर्ण काही A to Z मराठी व्याकरण असो, इंग्लिश ग्रामर असो, गणित बुद्धिमत्ता असो, सामान्य ज्ञान असो किंवा जेवढे काही कामगार नियोजित कायदे आहेत त्या संपूर्णची मित्रांनो आपण सर्व काही तुम्हाला स्पष्टीकरणासोबतचे अतिशय सोप्या भाषेमध्ये संपूर्ण काही स्पष्टीकरणासोबत मित्रांनो आपण उपलब्ध करून दिलेले आहे टेसरीच्या बॅचमध्ये, जे की परीक्षेच्या अंतिम दिवसांमध्ये तुम्हाला या 20 ते 25 दिवसामध्ये मित्रांनो खूप आणि खूप मदतगार ठरणारे असेल. जर तुमचा अभ्यास झाला नसेल आणि तुम्हाला वाटत असेल की यावेळेस परीक्षेमध्ये आपलं काही होणार नाही तर त्या विद्यार्थ्यांनी नक्की आपली टेसरीची बॅच इनरोल करून घ्या. जर तुम्ही कोणतेही महागडे पुस्तक देखील तुम्हाला मित्रांनो मिळवण्याची गरज पडणारी नसेल. आणि या क्रॅश कोर्स बॅचमध्ये तुम्हाला संपूर्ण जे आहे TCS पॅटर्ननुसारचा A to Z पॅटर्न तुम्हाला मिळणारा असेल. तर ज्यांना ही परीक्षा क्रॅक करायची आहे त्यांनी लगेचच्या लगेच मित्रांनो आपली टेस्टची बॅच इनरोल करून घ्या आणि त्यामधून जो तुमचा अभ्यासक्रम परिपूर्ण होत आहे का नाही किंवा झाला का नाही हे संपूर्ण काही त्या ठिकाणी मित्रांनो संपूर्ण ज्या विद्यार्थी मित्रांना जॉईन करायचं आहे त्यांनी लगेचच्या लगेच आपली ऍप्लिकेशन डाउनलोड करा मित्रांनो. त्यानंतरचा प्रश्न 14वा काय म्हणतो पुढील. क्रियापदातील प्रत्यारहित मूळ शब्दाला काय म्हणतात. तर प्रत्यारहित जो मूळ शब्द आहे त्याला जे आहे ते काय म्हटलं जातं. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 3 जे की धातू असं जे आहे ते म्हटलं जातं. पर्याय नंबर याचं काय होईल तर 3 हे उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न 15वा. हसता हसता माधवी खुर्चीवर आपटली या वाक्यातील कर्ता कोण आहे. तर वाक्यातील कर्ता सांगायचा आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 2 जे की माधवी हे जे आहे ते होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न पुढचा असा आहे. खालीलपैकी व्याकरणदृष्ट्या अचूक वाक्य शोधा. तर व्याकरणदृष्ट्या आपल्याला अचूक वाक्य या ठिकाणी सांगायचं आहे. तर अचूक वाक्य तुम्हाला परीक्षेमध्ये विचारली जातात कारण का अचूक वाक्यामध्ये अनेक सारे विद्यार्थी कन्फ्यूज होतात त्यामुळे जे आहे जे की चुकतात. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 1 जे की अद्याप त्याच्या गावातील एकाही घरात वीज पोहोचली नाही हे जे आहे जे की बरोबर आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न असा आहे. चिरकाल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता. तर चिरपकाल जे की याचं उत्तर होईल पर्याय नंबर जे की 2. अल्पकाल हे जे आहे ते होणार असेल. पर्याय नंबर 2 हे उत्तर होईल. त्यानंतर 18वा प्रश्न आपला पुढचा. पुढे दिलेल्या लघुनिबंध संग्रहामधील वि. स. खांडेकर यांचा संग्रह कोणता ते ओळखा. तर वि. स. खांडेकर यांचा तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की 2 मंजधार हे जे आहे थोडक्यामध्ये की यांचा संग्रह आहे. पर्याय नंबर 2 हे उत्तर होईल. तर या ठिकाणी मंजूधार नाही आहे तर या ठिकाणी मंजधार हे आहे त्यांचा विग्रह मंजधार या प्रकारे. त्यानंतरचा प्रश्न पुढील असा 19वा. पुढील वाक्यात येणारे कंसातील शब्दाचं योग्य रूप ओळखा. तर या ठिकाणी कंसातील शब्दाच्या ठिकाणी योग्य रूप ओळखायचं आहे. जो हे शिवधनुष्य त्याला बाण लावेल त्याला सीता माळ घालेल हे वाक्य आहे. तर या ठिकाणी उचलणे हे जे आहे या ठिकाणी योग्यच आपल्याला शब्द लावायचा आहे. तर कसा होतो मग शब्द आपण बोलते वेळेस. जो हे शिवधनुष्य उचलून त्याला बाण लावेल त्याला सीता माळ घालेल या प्रकारे जे की आपल्या बोलण्यावरूनच याचा उच्चार दर्शवत आहे. म्हणून पर्याय नंबर 4 हे याचं उत्तर होईल मित्रांनो. त्यानंतरचा प्रश्न पुढचा असा आहे. अचूक समानार्थी शब्दांची जोडी शोधायची आहे. तर या ठिकाणी काय होईल पहा. पर्याय नंबर 3 हृदय अंतकरण हे जे आहे जे की येणार असेल. त्यानंतरचा प्रश्न पुढचा असा आहे. ऋणामुक्त या समासाचा अचूक विग्रह शोधा. या ठिकाणी पहा ऋणमुक्त तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की 3 ऋणातून मुक्त हे जे आहे ते होणार असेल. त्यानंतर प्रश्न पुढचा असा आहे. आई मुलीला भरतकाम शिकवते या वाक्यातील थोडक्यामध्ये क्रियापदाचा प्रकार सांगा. तर कोणतं होईल. तर पर्याय नंबर 1 जे की द्विकर्मक क्रियापद हे जे आहे ते होणार असेल. त्यानंतर पुढचा प्रश्न.
त्यांचा हा निबंध वाईट आहे, त्याचा निबंध हा वाईट आहे. वाक्याला बाधा न आणता या वाक्याचं नकारार्थी वाक्य रूपांतर करा. तर याचं उत्तर होईल पर्याय नंबर 2. त्याचा हा निबंध चांगला नाही, हे जे आहे ते होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढचा प्रश्न, वारकरी संप्रदायातील कोणत्या संतांचे वास्तव्य पैठण येथे होते? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 1, जे की संत एकनाथ हे जे आहे जे की उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न पुढचा असा आहे, मीनाने सरबत संपवले आहे, हे कोणत्या काळातील वाक्य आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 3, जे की पूर्ण वर्तमान काळ यामधलं जे की हे वाक्य होणार असेल. पर्याय नंबर 3 हे जे उत्तर होणार असेल. तर अशा मित्रांनो आजच्या व्हिडिओमधले आपले टॉप 25 क्वेश्चन होते जे की मराठी व्याकरणावरचे पाहिलेले आहेत. जर तुम्हाला अशा प्रश्नांचा भरपूर सारा सराव करायचा असेल तर लगेच आपली टेस्ट सिरीजची बॅच एनरोल करून घ्या. आणि परीक्षेचे अंतिम दिवस तरी तुमच्याकडे राहिले आहेत मित्रांनो, त्यामुळे इतरत्र काहीही बिनकामाचं वाचण्यापेक्षा योग्य त्या ठिकाणी तुम्ही जर तयारला लागलात तर मित्रांनो 100% निकाल हा आपला मिळू शकतो. त्यामुळे लगेच आपली टेस्ट सिरीजची बॅच एनरोल करून घ्या आणि चांगलं उत्तम तयारला लागा मित्रांनो. भेटणार व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन प्रश्नांसोबत. तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.